भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम. मात्र भाजपा या 32 जागा लढवत असताना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शहा थोड्या वेळात सोडवणार. महाराष्ट्रातील भाजपच्या लोकसभेच्या जागांवर संभाव्य उमेदवारांची यादी: पुणे मुरलीधर मोहोळ किंवा सुनील देवधर, धुळे सुभाष भामरे यांच्याऐवजी प्रदीप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता, नांदेड प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी पुन्हा देण्याची शक्यता, जालना रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवलं जाण्याची शक्यता, नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवली जाणार, नंदुरबार हिना गावित किंवा विजय कुमार गावित, अकोला संजय धोत्रे, ईशान्य मुंबई मनोज कोटक, सोलापूर सिद्धेश्वर महाराज यांच्याऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता, कोल्हापूर सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे, भंडारा गोंदिया सुनील मेंढे, बीड विद्यमान प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे, माढा रणजित सिंह निंबाळकर, गडचिरोली अशोक नेते यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम भाजपावर चिन्हावर लढू शकतात, भिवंडी कपिल पाटील, सांगली संजय काका पाटील यांच्याऐवजी काँग्रेसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतात, सातारा उदयनराजे भोसले, जळगाव उन्मेष पाटील किंवा एटे नाना पाटील, दिंडोरी भारती पवार, रावेर अमोल जावळे, उस्मानाबाद बसवराज पाटील. नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केलाय. उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता, संभाजीनगर विद्यमान मंत्री अतुल सावे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता, ठाणे डॉक्टर संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही वाद सुरू आहे. शिंदे गटाकडून किरे सामंत लढण्यास इच्छुक आहेत. दक्षिण मुंबई राहुल नार्वेकर, दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश देऊन राज्यसभा दिली. नांदेड मिनल खदगावकर, अशोक चव्हाण यांची भाची आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली. राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत मात्र ते भाजपा पक्ष प्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे. अहमदनगर सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे सध्या नगरमध्ये वाद. अमरावती नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल मात्र नवनीत राणा यांच्या जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत.